व्यक्तिगत कार्यकर्ता म्हणून माझी एक अशी इच्छा आहे की दोघी ठाकरे कुटुंबातील नाराजीची भिंत पडून नव्याने प्रेमाचा बंगला उभा राहावा, अशी एक माझी इच्छा आहे. आणि आपण जसंच बघितलं की सध्या तरी आपल्याला कधी वाटतही नव्हतं स्वप्नातही की आपलं भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा पवार गटाचे अजितदादा हे दोघी मांडीला मांडी लावून बसतील आणि सत्तेत एकत्र येतील. पण बघा, ते सत्तेत एकत्र आले, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. आणि मला असं वाटतं दोघी बंधू एकत्र आल्याने महाराष्ट्राचं प्रगतीचं इंजिन मशाल घेऊन हाती फार वेगाने धावेल आणि महाराष्ट्राची प्रगती फार गतीने होईल. आणि दोघींचे विचार सारखेच आहे. त्यांचा शिवसैनिक काय आणि आमचे महाराष्ट्र सैनिक काय, आणि दोघींचे आदर्श देखील एकच आहे, ते म्हणजे सन्मान्य बाळासाहेब ठाकरे. त्याच्यामुळे देवाला हेच साकडं आहे की दोघी बंधूंनी एकत्र यावं, महाराष्ट्राची प्रगती करावी. आणि राहिला विषय अटींचा, बरेच जण म्हणतायत, जनताही म्हणते की अटी ठेवलेल्या आहेत उद्धव साहेबांनी, काहीतरी राज साहेबांनी मुलाखतीत सांगितलं की मी एकत्र यायला तयार आहे, एकत्र यायला महाराष्ट्राच्या समस्यांसमोर महाराष्ट्र फार मोठा आहे म्हणे आमच्या वैचारिक वादापेक्षा. तर मला असं वाटतं त्यांच्या 100 अटी, तर आमची एकच अट, हिंदुत्व सर्वप्रथम आणि मराठी भाषेला प्राधान्य आणि प्रगती महाराष्ट्राची, बस एवढंच. नमस्कार, जय महाराष्ट्र.